दरवर्षी 27 फेब्रुवारी उजाडला की समाज माध्यमांवर आपण बघतोच एकच मोठा उत्साह पाहायला मिळतो. हो, अगदी सगळीकडे कवितांचा पाऊस पडतो आणि संदेशांचा तर महापूरच आलेला असतो. नक्कीच. म्हणजे मराठी भाषा गौरव दिन आपण अतिशय जल्लोषात आणि अभिमानाने साजरा करतो खरा. पण मला नेहमी वाटतं की या एका दिवसामागचा जो खरा ऐतिहासिक प्रवास आहे तो बऱ्याच जणांना माहीत नसतो. अगदी तेच. त्याचा गांभीर्य आणि विशेषतः विष्णू वामन शिरवाडकर ते कुसुमाग्रज हा जो एक मोठा कालखंड आहे तो किती जणांना खऱ्या अर्थाने माहीत असतो? खरं तर खूप कमी लोकांना. आपण फक्त कॅलेंडरवरचा एक दिवस म्हणून त्याकडे बघतो बऱ्याचदा. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच प्रवासाचा वेध घेणार आहोत. केवळ एक उत्सव म्हणून नाही, तर एका महान व्यक्तिमत्वाच्या अमूल्य योगदानाचा आपण आज शोध घेणार आहोत. आज आपल्याकडे जे उपलब्ध लेख आहेत, शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय आहेत आणि ज्या ऐतिहासिक नोंदी आहेत, त्यांच्या आधारे आपण या विषयाच्या थेट मुळाशी जाणार आहोत. बघा, जेव्हा आपण एखाद्या भाषेचा गौरव दिन साजरा करतो ना, तेव्हा तो केवळ एक भावनिक उत्सव नसतो. म्हणजे तो त्याहूनही मोठा असतो असं म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच. तो त्या भाषेचा हजारो वर्षांच्या समृद्ध संस्कृतीचा आणि त्या भाषेला एका जागतिक उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या साहित्यिकांचा सर्वोच्च सन्मान असतो. खरंय. आपल्या आजच्या या विश्लेषणात आपण केवळ काय घडले एवढंच पाहणार नाही आहोत, तर ते का महत्वाचे आहे आणि त्याचा आजच्या या आधुनिक काळाशी काय संबंध आहे हे आपण उलगडणार आहोत. कारण माहितीच्या या प्रचंड वेगाने धावणाऱ्या जगात आपला इतिहास अचूक असणं ही काळाची गरज आहे. अगदी बरोबर. आपले सांस्कृतिक संदर्भ अचूक असलेच पाहिजेत. तर मग या प्रवासाची सुरुवात आपण एका अतिशय कुतूहलवर्धक प्रश्नाने करूया. सांगा. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला आणि 10 मार्च 1999 रोजी त्यांचं निधन झालं. बरोबर. त्यांचा हा जो जन्मदिवस आहे तो आपण संपूर्ण महाराष्ट्रात गौरव दिन म्हणून साजरा करतो, पण साहित्याच्या जगात ते कुसुमाग्रज या नावानेच अजरामर झाले. हो, सर्वश्रुत नाव आहे ते. मग मला नेहमी हा प्रश्न पडतो की वा शिरवाडकर हे कुसुमाग्रज नक्की कसे झाले? या नावामागे काय कथा दडलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर एका अतिशय गोड आणि म्हणजे हृदयस्पर्शी अशा किस्स्यात दडलेले आहे. अच्छा. हो. शिरवाडकरांना कुसुम नावाची एक धाकटी बहीण होती. ओके, कुसुम. आणि संस्कृतमध्ये अग्रज या शब्दाचा अर्थ होतो थोरला भाऊ किंवा आधी जन्मलेला. ओहो, म्हणजे कुसुमांचा थोरला भाऊ. अगदी बरोबर. कुसुमांचा थोरला भाऊ या अर्थाने त्यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव धारण केलं. हे खरोखरच एक आहा मोमेंट असल्यासारखं आहे. हो ना. आणि विशेष म्हणजे याच नावाने त्यांनी आपल्या काव्यलेखनाला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण आयुष्यभर ते याच नावाने ओळखले गेले. ती खूपच थक्क करणारं आहे, कारण साहित्याच्या जगात आपण पाहतो जिथे अनेकदा स्वतःच्या नावाभोवती एक मोठं वलय निर्माण करण्याची अहममिका लागलेली असते. स्वतःची एक वेगळी ओळख प्रस्थापित करण्याची धडपड असते. हो, तिथे एका जागतिक दर्जाच्या साहित्यिकाने स्वतःची ओळख आपल्या धाकट्या बहिणीच्या नावाशी जोडावी हे खूप दुर्मिळ आहे. यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू समोर येतो, त्यांचा साधापणा आणि त्यांची निरहंकारी वृत्ती. खरंय. एकीकडे बघा, त्यांच्या लेखणीत अफाट ताकद होती, शब्दांवर विलक्षण प्रभुत्व होतं, पण दुसरीकडे त्यांच्यात एक कमालीचा कौटुंबिक जिव्हाळा होता. कुसुमाग्रज या नावातच मुळात एक प्रकारची अत्यंत सुंदर अशी काव्यमयता दडलेली आहे. नक्कीच. पुढे याच नावाने मराठी साहित्यात जो एक अवाढव्य आणि सोनेरी अध्याय लिहिला गेला, त्याचा पाया याच साधेपणात रोवलेला होता. अगदी बरोबर. जेव्हा जेव्हा कुसुमाग्रज हे नाव उच्चारलं जातं, तेव्हा त्यामागील कुसुमचा थोरला भाऊ हा गोड संदर्भ या महान लेखकाच्या माणुसकीची साक्ष देतो. पण त्यांचा हा मोठेपणा केवळ नावातच नाही तर त्यांच्या साहित्य संपदेतही तितक्याच प्रकर्षाने जाणवतो. हो, त्यांची साहित्य संपदा अफाट आहे. अनेकांना ते प्रामुख्याने श्रेष्ठ कवी म्हणूनच माहीत असतात, पण ते केवळ कवी नव्हते, ते एक सिद्धहस्त नाटककार होते, कथाकार आणि कादंबरीकारही होते. अत्यंत संवेदनशील कथाकार होते ते. त्यांच्या विशाखा आणि मराठी माती यांसारख्या कविता संग्रहांनी मराठी काव्याला एक नवी ओळख दिली. विशेषतः विशाखा हा कविता संग्रह तर मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानला जातो. अगदी मैलाचा दगड. पण या संग्रहाने असं नक्की काय साध्य केलं ज्यामुळे तो इतका ऐतिहासिक ठरला? विशाखाचे खरे महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल. म्हणजे स्वतंत्रपूर्व काळात. हो, 1942चा तो काळ होता. भारताचा स्वातंत्र्य लढा अगदी ऐन भरात आला होता आणि चले जाव चळवळीने जोर धरला होता. तरुणांच्या मनात एकीकडे स्वातंत्र्याची मोठी ओढ होती
आणि दुसरीकडे पारतंत्र्याची चीड होती. अगदी अचूक. अशा या अत्यंत भारलेल्या आणि स्फोटक वातावरणात विशाखा प्रकाशित झाला. बापरे, म्हणजे टायमिंग खूपच अचूक होतं. हो, आणि या संग्रहातील कवितांनी तत्कालीन तरुणांच्या धमन्यांमध्ये अक्षरशः स्फुलिंग चेतवले. त्या कविता केवळ निसर्गाचे किंवा प्रेमाचे हळवे वर्णन करणाऱ्या नव्हत्या. मग त्यात कोणता आशय होता प्रामुख्याने? त्यांत एक प्रखर सामाजिक जाणीव होती, व्यवस्थेविरुद्धची बंडखोरी होती आणि मातृभूमीबद्दलचे अथांग प्रेम होते. म्हणजे एक प्रकारे त्यांनी तरुणांना लढण्यासाठी वैचारिक इंधन पुरवलं. अगदी तेच. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एका संपूर्ण पिढीला या कवितांनी वैचारिक बळ दिले. त्यामुळेच विशाखा हा केवळ एक कविता संग्रह न राहता तो एका धगधगत्या कालखंडाचा आवाज बनला. हे ऐकताना अंगावर काटा येतो. आणि नाटकांबद्दल बोलायचे झाले तर नटसम्राट या नाटकाचा उल्लेख केल्याशिवाय ही चर्चा पूर्णच होऊ शकत नाही. अशक्यच आहे नटसम्राट शिवाय चर्चा पूर्ण होणं. या नाटकाने मराठी रंगभूमीवर जो इतिहास रचला, जो अफाट प्रभाव पाडला, तो शब्दात सांगणे खरोखरच कठीण आहे. पण नटसम्राट एवढे ऐतिहासिक का ठरले? कारण नटसम्राट हे नाटक मानवी जीवनातील अत्यंत गुंतागुंतीच्या, टोकदार आणि सार्वत्रिक भावनांना थेट हात घालते. आप्पासाहेब बेलवलकर यांची ती व्यक्तिरेखा. हो, एका महान नटाची आणि त्याहीपेक्षा एका वृद्ध पित्याची ही शोकांतिका आहे. शेक्सपियरच्या किंग लिअरसारख्या जागतिक दर्जाच्या शोकांतिकेच्या तोडीचे हे नाटक मानले जाते. खरंच किंग लिअरशी त्याची नेहमी तुलना होते. तारुण्यात मिळवलेली प्रसिद्धी, पैसा आणि कला म्हातारपणी कशी निरर्थक ठरू शकते आणि स्वतःच्याच मुलांकडून होणारी अवहेलना एका माणसाला आतून कसे उद्ध्वस्त करते याचे अत्यंत विदारक पण सत्य चित्रण कुसुमाग्रजांनी याद केले आहे. त्यातील स्वगते बघा. ती अमोघ भाषा, तो शब्दांचा खेळ इतका ताकदवान आहे की तो थेट प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतो. उई घर देता का घर यांसारख्या संवादांतून त्यांनी माणसाच्या एकाकीपणाचे जे जागतिक सत्य मांडले, त्यामुळे हे नाटक केवळ मराठीपुरते मर्यादित राहिले नाही. त्याने मानवी अस्तित्वाची एक वैश्विक शोकांतिका जगासमोर ठेवली असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. याच अफाट, सर्वसमावेशक आणि मानवी जीवनाच्या सर्व कंगोळांना स्पर्श करणाऱ्या साहित्य संपदेसाठी त्यांना 1987 मध्ये साहित्यातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हो, भारतीय साहित्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च शिखर आहे ते. हा पुरस्कार मिळणे ही खूप मोठी बाब होती. 1987 मध्ये मिळालेला हा ज्ञानपीठ पुरस्कार केवळ कुसुमाग्रजांचा वैयक्तिक सन्मान नव्हता. मग तो कोणाचा सन्मान होता? तो संपूर्ण मराठी भाषेचा, तिच्या हजारो वर्षांचा समृद्ध परंपरेचा आणि त्या भाषेतील अभिव्यक्तीच्या ताकदीचा राष्ट्रीय पातळीवरील सन्मान होता. म्हणजे एका अर्थाने मराठी भाषेने राष्ट्रीय मंचावर आपला ठसा उमटवला. जेव्हा एखाद्या भाषेला अशी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील सर्वोच्च मान्यता मिळते, तेव्हा ती भाषा इतर महान भारतीय भाषांच्या पंक्तीत अत्यंत अभिमानाने जाऊन बसते. खरंय. कुसुमाग्रजांच्या लेखणीत तो जादुई स्पर्श होता, ज्यामुळे एका सामान्य माणसाचं दुःख, त्याचा आनंद, त्याचा रोजचा संघर्ष अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होऊ शकला. त्यांनी मराठी भाषेला केवळ सजवले नाही, तर तिला एक वैचारिक खोली आणि उंची प्राप्त करून दिली. अगदी योग्य शब्दात मांडलात तुम्ही. इतकं उत्तुंग आणि बहुआयामी साहित्यिक योगदान पाहिल्यावर साहजिकच असा विचार येतो की शासनाने या महान परंपरेची अधिकृत दखल कधी आणि कशी घेतली? हा एक खूप महत्वाचा भाग आहे आपल्या चर्चेचा. हो, कारण 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. या अधिकृत शासन निर्णयाद्वारे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच 27 फेब्रुवारी बरोबर हा संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाईल अशी अधिकृत घोषणा करण्यात आली. हा एक मोठा ऐतिहासिक टप्पा आहे. नक्कीच. हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण तो एका साहित्यिकाच्या आणि भाषेच्या अद्वैत नात्यावर अधिकृत मोहर उमटवतो. पण तरीही काही गोंधळ उडताना दिसतो नेहमी. हो, कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करताना त्यातील बारकावे स्पष्ट करणे अत्यंत आवश्यक असते. इथे एक मोठी गल्लत वारंवार होताना दिसते. कोणती गल्लत? मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन या दोन पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. अच्छा. पण बहुतांश वेळा सार्वजनिक चर्चांमध्ये आणि समाज माध्यमांवर या दोन्ही गोष्टी एकच मानल्या जातात. या गोंधळाचं मूळ शोधायचे असेल तर आपल्याला 1964च्या मराठी राजभाषा अधिनियमाकडे नजर टाकावी लागेल. पण राजभाषा दिन
आणि गौरव दिन यात एवढा मोठा फरक का आहे? हा गोंधळ दूर करणे एका प्रगल्भ आणि ऐतिहासिकदृष्ट्या जागरूक समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही शेवटी मराठी भाषेचेच दिवस आहेत ना, मग ही गल्लत टाळणं इतके गरजेचे का आहे? बघा, 1964चा मराठी राजभाषा अधिनियम हा भाषेच्या प्रशासकीय आणि कायदेशीर अस्तित्वाचा पाया आहे. प्रशासकीय अस्तित्व म्हणजे शासनाचं कामकाज. अगदी बरोबर. राजभाषा म्हणजे अशी भाषा जिच्यातून राज्याचा संपूर्ण अधिकृत कारभार चालतो. न्यायव्यवस्था, प्रशासकीय नियम, कायदे आणि शासनाचे आदेश हे ज्या भाषेतून लोकांपर्यंत पोहोचतात ती राजभाषा असते. समजलं. त्यामुळे राजभाषा दिन हा प्रशासकीय कर्तव्याचा, भाषेच्या अधिकृत आणि कायदेशीर वापराचा दिवस आहे. आणि दुसरीकडे 27 फेब्रुवारीचा गौरव दिन हा कुसुमाग्रजांसारख्या महान साहित्यिकाच्या योगदानाला दिलेली सलामी आहे. हो, हा दिवस भाषेच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि भावनिक वारशाचा उत्सव आहे. म्हणजे जर अगदी सोप्या शब्दात आणि अचूकपणे सांगायचं झालं तर राजभाषा हे एखाद्या भाषेचं प्रशासकीय किंवा अधिकृत कर्तव्य आहे. ती राज्याची कामकाजाची भाषा आहे. बरोबर. तर गौरव दिन हा त्या भाषेच्या सौंदर्याचा, तिच्या अफाट साहित्याचा आणि तिच्या सांस्कृतिक श्रीमंतीचा उत्सव आहे. या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या बाजू आहेत ज्या एकाच भाषेला पूर्णत्व देतात. पण दोन्ही तितक्याच महत्वाच्या आहेत. हो, या दोन्ही गोष्टी भाषेच्या संवर्धनासाठी आणि टिकून राहण्यासाठी आवश्यक आहेत. पण त्यांचे मार्ग, त्यांचे कायदेशीर स्वरूप आणि त्यांचा मूळ उद्देश पूर्णपणे भिन्न आहे. ऐतिहासिक तारखा आणि कायदे यांची गल्लत होऊ न देणं हे भाषेचा खरा सन्मान करण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असते. 2013मध्ये शासनाने जो निर्णय घेतला होता तो याच उद्देशाने घेतला होता की कुसुमाग्रजांच्या स्मृती कायम राहाव्यात आणि नवीन पिढीला भाषेचं सांस्कृतिक महत्त्व समजावे. राजभाषा अधिनियमाची जागा गौरव दिन घेऊ शकत नाही आणि गौरव दिनाची जागा राजभाषा अधिनियम घेऊ शकत नाही. दोन्हीचे आपापले अनन्यसाधारण आणि स्वतंत्र महत्त्व आहे. मग इथे खूप नैसर्गिक आणि कळीचा प्रश्न उभा राहतो. कोणता? हा दिवस आपण नेमका कसा साजरा करायला हवा? हा दिवस फक्त एक उत्सव आहे का? किंवा फक्त एक दिवस समाज माध्यमांवर एकमेकांना शुभेच्छा देण्यापुरता, सुंदर सुविचार पाठवण्यापुरता मर्यादित आहे का? या दिवसामागचा, या संपूर्ण परंपरेचा खरा उद्देश काय आहे? या प्रश्नाचे उत्तर स्वतः कुसुमाग्रजांच्याच एका अत्यंत प्रबळ आणि स्पष्ट इच्छेत दडलेले आहे. त्यांची काय इच्छा होती? त्यांची अशी स्पष्ट भूमिका होती की मराठी ही ज्ञानभाषा व्हावी. ज्ञानभाषा. हो, हा जो शब्द आहे ज्ञानभाषा तो अतिशय वजनदार आणि सखोल अर्थाचा आहे. याचा अर्थ असा की मराठी ही केवळ कथा, कविता, कादंबऱ्या किंवा मनोरंजनापुरती मर्यादित राहू नये. तर मग ती काय व्हावी? ती अत्याधुनिक ज्ञानाची भाषा व्हावी. पण ज्ञानभाषा या शब्दाचा आजच्या जगातील व्यवहाराक अर्थ काय? आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात भाषेने ज्ञानभाषा होणे म्हणजे नक्की काय करणे? सोप्या भाषेत आणि आजच्या संदर्भात सांगायचे तर उद्या जर एखाद्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचे असेल, कम्प्युटर कोडिंग करायचे असेल किंवा वैद्यशास्त्र, अर्थशास्त्र, अंतराळ विज्ञान यांसारख्या आधुनिक ज्ञानशाखांचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी इंग्रजीची किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती नसावी? अगदी बरोबर. ते अद्ययावत ज्ञान, ते संशोधन मराठी भाषेतूनही तितक्याच सहजतेने उपलब्ध असावे. खरंच, मातृभाषेचा खरा सन्मान तेव्हाच होतो जेव्हा ती भाषा केवळ घरात बोलण्याची नाही तर रोजच्या जगण्याची, शिक्षणाची, रोजगाराची आणि प्रगतीची भाषा बनते. जेव्हा एखादी भाषा ज्ञानाची निर्मिती करू लागते आणि जगाच्या गतीसोबत धावू लागते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने जिवंत राहते आणि टिकून राहते. ज्ञानभाषा ही संकल्पना खरोखरच डोळे उघडणारी आहे. आपण अनेकदा आपल्या मातृभाषेचा वापर फक्त संवादासाठी आणि भावना व्यक्त करण्यासाठी करतो. जे महत्वाचं आहेच, पण तेवढंच पुरेसं नाही. हो, पण जेव्हा आपण तिच्यातून नवीन ज्ञान निर्माण करू लागू, जगातील अद्ययावत तंत्रज्ञान तिच्यात आणू शकू, तेव्हाच तिचा खरा विकास होईल. कुसुमाग्रजांना अपेक्षित असलेला गौरव हा केवळ जुन्या साहित्याचे गोडवे गाण्यात नाही, तर भाषेच्या वापराच्या आणि ज्ञानाच्या या अफाट विस्तारात दडलेला आहे. आजच्या या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण सखोल चर्चेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर आज आपण अनेक महत्त्वाचे पदर उलगडले. हो, खूपच विस्तीर्ण प्रवास पाहिला आपण. 27 फेब्रुवारी या विवा शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कुसुमाग्रज या टोपण नावामागचे कुसुमांचा थोरला भाऊ हे अतिशय साधे पण हृदयस्पर्शी रहस्य आपण समजून घेतलंय.
विशाखाने तत्कालीन तरुणांना दिलेली प्रेरणा आणि नटसम्राटमधील मानवी शोकांतिका अशा त्यांच्या अफाट साहित्याचं महत्त्व आपण पाहिले. तसेच 1987च्या ज्ञानपीठ पुरस्काराचं विस्तृत महत्त्व आपण पाहिले. 2013च्या शासन निर्णयाची माहिती घेतानाच मराठी भाषा गौरव दिन आणि 1964च्या अधिनियमावर आधारित मराठी राजभाषा दिन यातील अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय आणि सांस्कृतिक फरक आपण स्पष्ट केला. आणि सर्वात शेवटी मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचे कुसुमाग्रजांचे अत्यंत दूरदृष्टीचे स्वप्न आपण समजून घेतले. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते, ती म्हणजे इतिहास आणि माहिती केवळ वाचून सोडून देण्यासाठी नसते. ती समजून घेऊन त्यातील संदर्भ तपासून ती आपल्या आचरणात आणण्यासाठी असते. ऐतिहासिक तारखांपासून ते भाषेच्या आधुनिक भविष्यापर्यंतचे हे जे दुवे आज जोडले गेले आहेत ते खऱ्या अर्थाने भाषेच्या संवर्धनासाठी दिशादर्शक आहेत. भाषेचा उत्सव नक्कीच असायला हवा, पण त्या उत्सवाला अशा प्रगल्भ विचारांची आणि कृतीची जोड असली पाहिजे. कुसुमाग्रजांचं जीवन आणि त्यांचे साहित्य आपल्याला हीच प्रेरणा देते की आपल्या भाषेची मुळे तिच्या समृद्ध इतिहासात खोलवर रुजलेली असावीत, पण त्याचवेळी तिच्या फांद्या आधुनिक ज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या नवनवीन आकाशात विस्तारलेल्या असाव्यात. याच प्रगल्भ विचारासोबत आजची ही सखोल चर्चा एक वेगळ्या वळणावर येऊन थांबते. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि स्पेस सायन्सच्या अत्यंत प्रगत जगात वावरत आहोत. खरंय. कुसुमाग्रजांनी पाहिलेले मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचं स्वप्न आजच्या माहितीच्या या महाविस्फोटाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कसे पूर्ण करता येईल हा एक अत्यंत कळीचा प्रश्न आहे. हा विचार प्रत्येकाने करायला हवा. संवर्धन कसे होऊ शकते आणि आधुनिक तंत्रज्ञानाला या भाषेच्या प्रवाहात कसे आणता येईल हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. भाषेचा खरा गौरव हाती भाषा बोलणाऱ्या, जगणाऱ्या आणि तिच्यात नवीन ज्ञान निर्माण करणाऱ्या लोकांच्याच हातात असतो. ही चर्चा अशाच नवनवीन प्रश्नांचा वेध घेत राहील आणि अशाच एखाद्या नवीन रंजक विषयाच्या सखोल विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नवीन गोष्टी शिकण्याची आणि असेच प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सतत सुरू राहावी.